हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण नवोदयचं ची परीक्षा होणार आहे आपली 13 डिसेंबरला 13 डिसेंबर 2025 त्याची आपण तयारी आजपासून सुरुवात करू. संपूर्ण गणित घेऊ आपण, बुद्धिमत्ता वगैरे सगळं घेऊ. तर अवयव व गुणक आणि त्याचे गुणक हे आपण आज अवयव, गुणक आणि त्याचे गुणधर्म हा आपण टॉपिक घेणार आहोत. त्याच्यातले सगळे प्रश्न पाहणार आहोत. एक प्रश्न पाहूत आपण. तर मी प्रश्न लिहून वाचून आणि सगळं करू आपण हळूहळू करू. गडबड न करता कोणत्याही प्रकारचा आपण प्रश्न करू. प्रश्न क्रमांक 1 आपला सराव संच किंवा स्वाध्याय 3.1 करत आहोत आपण. त्याच्यातला पहिला प्रश्न आपला 6 आणि 8 या संख्येच्या वर्गाच्या बेरीजेचे वर्गमूळ पुढील पैकी कोणते? आपल्याला पर्याय दिलेले की 14, बी पर्याय आहे आपला 12, पर्याय क्रमांक सी दिलेला आहे आपल्याला 10 आणि पर्याय क्रमांक डी जो आहे आपल्याला 8 असा दिलेला आहे. तर आपल्याला उत्तर काढायचं. 6 आणि 8 या संख्येचा वर्ग करायचा पहिले. 6 चा वर्ग किती येते? 6 चा वर्ग येते 36. 8 चा वर्ग किती येते? 8 चा वर्ग येते 48. ठीक आहे, 6 चा वर्ग आणि 8 चा वर्ग. आता ह्या वर्गाचं काय करायचं? बेरीज करायची आपल्याला. 6 चा वर्ग प्लस 8 चा वर्ग. 6 चा वर्ग आपण 36 काढलेला आहे. 6 चा वर्ग 36 कसा आला? 6 गुणिले 6. 8 चा वर्ग 48 कसा आला? 8 गुणिले 8. 64. या दोघांची बेरीज करायला सांगितलं, 100 आली. आता या 100चं वर्गमूळ काढायचं. 100 चे वर्गमूळ म्हणजे 100 हा कशाचा वर्ग आहे आपल्याला विचारलेला. ठीक आहे, 100 कशाचा वर्ग आहे आपल्याला सांगा. तर 100 हे 10चा वर्ग, म्हणून आपला पर्याय क्रमांक सी हे उत्तर आलेलं आहे. 64 चे उत्तर नाही, तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. ठीक आहे. नंबर दुसरा प्रश्न 12 आणि 15चे सर्वसाधारण अवयव. 12 आणि 15चे सर्वसाधारण अवयव आपल्याला सांगायचे. 12 आणि 15चे. तर पर्याय क्रमांक आपण देऊ. पर्याय क्रमांक 1 ए हे 1 आणि 3. पर्याय क्रमांक बी आहे 1, 3 आणि 15. पर्याय क्रमांक सी आहे आपला 1 आणि 12 आणि पर्याय क्रमांक डी जो आहे आपला 1, 2 आणि 4. आता सर्वसाधारण अवयव काय? 8चा स्क्वेअर आणि आहे 8चा स्क्वेअर 64. सॉरी, हे चुकीचं आलेलं आहे. बरोबर आहे. 8चा स्क्वेअर आहे 8 8 8 64. ठीक आहे, लिहिताना थोडं चुकीचं झालता. चला, थँक्यू. चला, आता हे 12 आणि 15चे सर्वसाधारण अवयव. 12चे अवयव काय होतात? 12ला कशा कशाने भाग जातो ते पाहायचं. 12ला 1 न भाग जातो, 2 न भाग जातो. सर्वसाधारण अवयव म्हणजे 12ला कशा कशाने भाग जातो? 12ला 3 न जातो, 4 न भाग जातो, त्याच्यानंतर 6 न जातो आणि त्याच्यानंतर 12 न जातो. आणि 15ला कशा कशाने भाग जातो? 15ला 1 न भाग जातो. हा 1 न प्रत्येकाला भाग जातो. ठीक आहे, प्रत्येक संख्येला 1 न भाग जातो. त्याच्यानंतर 2 न नाही जात, 3 न भाग जातो, 5 न भाग जातो आणि 15 न भाग जातो. आता इथे दोघांचे सर्वसाधारण अवयव एकसारखे कोणते कोणते? इथं 1 आहे, इथं 1 आहे. है की नाही? त्याच्यानंतर इथं 3 आहे, इथं 3 आहे.
अजून कोणती संख्या एकसारखी आहे का आपल्याला नाही आहे. आणि 1 आणि 3च उत्तर आहे याचं. 1 आणि 3 आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये भेटून जाईल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3. एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे, तर त्या संख्येची दुप्पट किती होईल? एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे, तर त्या संख्येची दुप्पट. तर त्या संख्येची दुप्पट किती? असा आपला प्रश्न आहे. आपण याचे पर्याय पाहू. 338, पर्याय क्रमांक बी 26, पर्याय क्रमांक सी 169 आणि पर्याय क्रमांक डी आहे आपला 52. याचं उत्तर काढायचं आहे आपल्याला. मे बी 338 पाहूत आपण पाहू. दुपारी बरेच जण उत्तर देत होते. आपण टीईटीचा करत होतो तेव्हा. अजून येऊ थोडेसे अवघड प्रश्न घेऊ. ठीक आहे, दुपारी. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर पाहूत आपण. पहा, एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे. हा 13 कोणत्या संख्येचे वर्गमूळ आहे? 13 कशाचा वर्गमूळ आहे? 13चा वर्ग करावा लागेल आपल्याला. 13चा वर्ग कसा येईल? 13 गुणिले 13. मग आपल्याला 13चा वर्गमूळ काढावा लागेल. 13च्या वर्गाचं वर्गमूळ काय असणार? 13 असणार. 13चा वर्ग म्हणजे 13 गुणिले 13. आपण 13 गुणिले 13 इथं करू. 13 गुणिले 13. 3 त्रिक 9, 3 एका 3. 1 3 3, 1 1 1. 13चा वर्ग किती आला आपलं? म्हणजे 169 आला. 13चा वर्ग किती आला? 169. मग जर 169चं वर्गमूळ जर म्हणलं, तर मग आपल्याला उत्तर येईल 13. ठीक आहे. मग आपण 169चे वर्गमूळ पाहिले, आपल्याला 13 येणार. मग एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे. मग ती संख्या काय असणार? 169. आता ती संख्या मिळाल्यानंतर त्या संख्येची दुप्पट किती आहे? मग हे 169ची आपल्याला दुप्पट करायची. 169ची दुप्पट म्हणजे 2 न गुणायचं आपल्याला. काय करायचं? दुप्पट म्हणजे 2 न गुणायचं. म्हणजे 169 आलं. 169चे वर्गमूळ 13 आहे. मग आपल्याला 169ची आता त्याची दुप्पट करायची. दुप्पट करायची म्हणलं तर आपल्याला किती न गुणावं लागेल? 2 न गुणावं लागेल. 8 हाताला 1 3, हाताला 1 3. मग ती संख्या किती आहे? 338. पर्याय क्रमांक आपला ई आहे, करेक्ट आहे. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. 4थ्या नंबरचा प्रश्न. व्हिडिओला लाईक करा. पुढचा प्रश्न क्रमांक 4. पुढील प्रश्न संचाचे निरीक्षण करून उत्तर द्या. पुढील प्रश्न संचाचे निरीक्षण करून उत्तर द्यायला आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आपण निरीक्षण पहिले लिहून घेऊत आपण. दोन अधिक 1 3 गुणिले 3 वजा 2 गुणिले 2. पहा, निरीक्षण मी आताच सांगतो. हे 3 गुणिले 2 गुणिले 2 होतं. 1 गुणिले 1. मग ह्या दोघांची काय केली त्यांनी? बेरीज केली, उत्तर आलं 3. आता इथे पण काय केलं त्यांनी? निरीक्षण जर आपण केलं इथं, तर हे 3 गुणिले 3 आणि 2 गुणिले 2 दिलं. 3चा वर्ग 3 घ्यायचे आणि 2 घ्यायचे. तर वजाबाकीचं जरी असलं
तर 3 आणि 2 ची इथं बेरीज केली. 3 आणि 2 उत्तर आलं 5. त्याच्यानंतर 4 गुणिले 4 वजा 3 गुणिले 3. तर असं जर दिलं असेल तर आपल्याला 4 अधिक 3 या दोघांची बेरीज करायची. 4 आणि 3 ची बेरीज करायची. उत्तर किती आलं आपलं 7. ठीक आहे. हे निरीक्षण आहेत आपल्याला करायचं. प्रश्न अजून पुढे आहे. 5 गुणिले 5 वजा 4 गुणिले 4. मग असं जर असेल तर त्यांनी आपल्याला करून दाखवलं 5 अधिक 4 बरोबर 9. ठीक आहे. मग आपल्याला तर आता आपला प्रश्न आला इथे तर 73 गुणिले 73 वजा 72 गुणिले 72 बरोबर किती? पर्याय दिलेले आहे त्यांनी आपल्याला 1045. नंबर बी चा पर्याय दिला आपल्याला 1. नंबर सी चा पर्याय दिला आपल्याला त्यांनी 145. नंबर डी दिला 2. पहा इथं तुम्ही असं पण करू शकता डायरेक्ट 73 गुणिले 73 वजा 72 गुणिले 72 असं जरी केलं तर उत्तर येईल तुमचं. ठीक आहे. याचा गुणाकार करायचा वजा बाकी याचा गुणाकार उत्तर येईल. पण निरीक्षण केलं जर तुम्ही तर इथे ह्या संख्येचा गुणाकार आणि ह्या संख्येचा गुणाकार मध्ये वजा बाकी आहे. इथे पण गुणाकार आहे आणि मध्ये वजा बाकी आहे. मग काय केलं ह्या दोघांची बेरीज केलेली आहे. म्हणजे 73 मध्ये आपल्याला 72 दोघांची बेरीज करायची. मग आपलं उत्तर किती आलं 145. 145 हे आपल्याला उत्तर काय येणार पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. आर्टिस्टचं उत्तर बरोबर आहे. चला. प्रश्न क्रमांक 4 झाल्याच्या नंतर आपण प्रश्न क्रमांक पाहू 5. नवोदयच्या पेपर मधले हे सगळे प्रश्न आहेत. 2 5 4 0 1 6 या संख्येला पुढीलपैकी मूळ अवयवाच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही? आपल्याला विचारलं पूर्ण भाग जात नाही. प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा. पूर्ण भाग जात नाही असा प्रश्न विचारलेला आहे. तर पर्याय क्रमांक 1 देतो मी. 2 गुणिले 2 गुणिले 3. पहा ह्या संख्येला 2 न पण भाग जातो, 2 न जातो, 3 न जातो का पहा. 3 7 7 4 11 12 12 आणि 4 18 या सगळ्यांची बेरीज जर आली नाही तर 3 न भाग देऊन पाहायचा पण ठीक आहे. प्रत्येक गोष्टीला भाग देऊन पहा उत्तर सहज येते. नंबर सी 2 गुणिले 2 गुणिले 2. नंबर डी 2 गुणिले 3 गुणिले 5. आता जर तुम्ही निरीक्षण व्यवस्थित केलं असेल पहा बरेचसे प्रश्न असे राहतात की आपल्याला ज्याचं निरीक्षण करायचं राहते आणि उत्तर काढायचे राहते. आणि निरीक्षण जर केलं तुम्ही 5 न कोणत्या संख्येला भाग जातो ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असतो त्याच संख्येला 5 ने भाग जातो. 5 ची कसोटी काय 5 ची कसोटी आहे आपल्याला 5 ची कसोटी आहे भाग जाण्याची ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असतात त्या संख्येला 5 ने भाग जातो. इथे 5 आहे आणि इथे 5 ने ह्या संख्येला भाग जाईल का शेवटी 0 किंवा 5 आहे का नाही आहे. ठीक आहे. आता तुम्ही याला ह्या संख्येला 2 न भाग द्या जातो 2 न अजून द्या जातो अजून 3 न द्या किंवा असं करायचं का हे 2 गुणिले 2 4 4 गुणिले 3 होता तर 12. आता ह्या संख्येला 12 न भाग देऊन पहा जातो. मग हे उत्तर नाही. आपल्याला पाहिजे जात नाही असा पाहिजे. आता या दोघांचा गुणाकार केला 6 साहित्रिक 18 या संख्येला 18 न भाग देऊन पहा तो जातो. तुम्ही स्वतः करून पहा प्रत्येक गोष्टीचा. त्याच्यानंतर इथं बेदोन्ही 4 4 दोन्ही 8 ठीक आहे. याला पण जातो. इथे संख्या काय आहे 6 6 पंचे 30 तर 30 ला भाग
ह्या संख्येला 30 न भाग जात नाही, तुम्हाला आढळून येईल. ठीक आहे. ओके, ओके. अटी थोड्या वेळात येत आहेत. ठीक आहे, ठीक आहे. हरकत नाही. चला. तर ह्या संख्येला 5 न भाग जात नाही, म्हणजे 30 न पण भाग जात नाही. ठीक आहे. तर त्याच्यामुळे याचं जे उत्तर होतं आपल्याला, ते पर्याय क्रमांक डी असं उत्तर आहे. आपल्याला भाग जात नाही असं पाहायचं. त्याच्यानंतर पुढचं. प्रश्न क्रमांक 6 आपला. चार अंकाची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येते. 4 अंकाची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल. ठीक आहे. अशी कोणती संख्या आहे? आपल्याला पर्याय दिलेले त्यांनी. 2 गुण 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 8 हा पहिला पर्याय. नंतर बी पर्याय आहे आपल्याकडे. 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 2. पर्याय क्रमांक सी आहे आपल्याकडे. 3 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. पर्याय क्रमांक डी आहे आपल्याकडे. 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 2. पहा, उत्तर अतिशय सोपं आहे. जर तुम्ही निरीक्षण केलं तर उत्तर तुम्हाला सहज भेटते. आता जर मी इथं निरीक्षण केलं, तर आपल्याला हे तर काय पाहिजे, प्रश्नामध्ये काय सांगितलं आपल्याला, मूळ संख्या सगळ्या ह्या ज्या संख्या पाहिजे त्या मूळ संख्या पाहिजेत. आणि इथं पाहिलं, इथं 5 मूळ संख्या आहे, 5 मूळ संख्या आहे, 5 मूळ संख्या. पण ही 8 मूळ संख्या आहे का नाही? ही 8 ही मूळ संख्या नाही आहे. इथे जर पाहिलं तर इथे 4 ही मूळ संख्या नाही आहे. है की नाही? म्हणजे हे उत्तर नसणार. 4 ही मूळ संख्या आहे का नाही? त्याच्यानंतर इथे जर पाहिलं तर इथे सगळ्यात मूळ संख्या आहेत. आणि इथे जर पाहिलं इथे 4 ही मूळ संख्या नाही आहे. है की नाही? इथे याच्यामध्ये सगळ्या मूळ संख्या नाही. काहीतरी एक संख्या आपल्याला मूळ नसलेली संख्या आहे. मग इथे जर पाहिलं, इथे 3 ही मूळ संख्या आहे, 5 ही मूळ संख्या आहे, अजून 5 ही मूळ संख्या आहे, 2 ही मूळ संख्या आहे, 2 ही मूळ संख्या आहे, 2 ही मूळ संख्या आहे. हे याच्यातल्या ह्या गटातल्या सगळ्या संख्या मूळ संख्या आहेत. म्हणून आपलं उत्तर असणार पर्याय क्रमांक सी. अतिशय सोपं असं उत्तर होतं याचं. प्रश्न क्रमांक 7 आपला आहे. हा सराव संच 3.1 मधला आपला शेवटचा प्रश्न आहे. 2100 चा मूळ गुणखंड आहे. आणि आपल्याला ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे प्राईम फॅक्टरायझेशन. प्राईम फॅक्टरायझेशन. याचे पर्याय आपण पहिले लिहून घेऊ. 2 गुणिले 2 गुणिले 3 2 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 15 गुणिले 5. पर्याय क्रमांक बी है. 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 15. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक सी आहे आपला. 2 गुणिले 2 गुणिले
3 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 7 नंबर डी हे आपला पर्याय. 4 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 7. ठीक आहे. अतिशय सोपं उत्तर आहे. तुम्ही सांगा बरं. कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा बरं याचं उत्तर. मी 1-2 मिनिट वाट पाहतोय. पर्याय क्रमांक सी स्वप्ना. मी वाट पाहतो थोड्या वेळ. कोणाकोणाचे उत्तर येतात. चला मी सांगतो याचं उत्तर. इथे पहा, या सगळ्या मूळ संख्या आहे का पहिले पाहायचं. आपल्याला काय सांगितलं, मूळ गुणखंड. इथं सगळ्या संख्या मूळ संख्या आहेत का नाही. ही 15 ही मूळ संख्या नाही आहे आपली. त्याच्यामुळे याचं हे उत्तर असू शकत नाही. आपल्याला सगळ्या मूळ संख्या पाहिजे. इथे 15 ही मूळ संख्या नव्हती. त्याच्यानंतर इथे जर पाहिलं इथं पण 15 आहे. 15 ही काही मूळ संख्या नाही आहे. त्याच्यामुळे हे पण उत्तर नसणार आहे. कारण आपल्याला मूळ गुणखंड विचारलेला आहे. बरं नंतर त्याच्यानंतर इथे जर पाहिलं, या सगळ्या मूळ संख्या आहे का पाहायचं. इथे ही पण मूळ संख्या आहे, मूळ संख्या आहे, ही पण 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 मूळ संख्या आहे. मग आपलं उत्तर हेच असणार आहे पर्याय क्रमांक. तरी पण पर्याय क्रमांक डी मध्ये पाहू. हे 4 पहिलीच ही संख्या मूळ संख्या नाही. मग पर्याय क्रमांक 4 पण उत्तर, डी पण उत्तर नसणार. मग ज्याच्यामध्ये सगळ्या संख्या मूळ संख्या आहेत ती संख्या ही आहे. आता असं जर समजा इन केस तुम्हाला 2 असे गट भेटले की जे मूळ संख्येचे आहेत. मग काय करायचं, यांचा गुणाकार करून पाहायचा. ते 2100 यायला पाहिजे तुमचा. इथे जर पाहिलं बेदोनी 4, 4 त्रिकम 12, इथपर्यंत गुणाकार 12 आला. 12ला 5 न गुणलं, 12 पंचे 60 आले. 60ला ह्या 5 न गुणलं, 0 300 आले. आणि 300ला ह्या 7 न गुणलं, 2100 आले. म्हणजे जर तुम्ही या सगळ्यांचा गुणाकार करून पाहिला तर तो पण आपल्याला काय यायला पाहिजे, 2100. आता इथं पहिलं मी तुम्हाला काय सांगितलं, सगळ्या गोष्टी मूळ संख्या पाहिजे. सगळ्या मूळ संख्या याच्या नंतरच आपल्याला पाहायचं की अशी कोणती संख्या आहे ज्याचा गुणाकार आपल्याला 2100 येतो. आता तुम्ही जर पहिले पाहिलं असेल तर याचा पण येऊ शकतो, याचा पण येऊ शकतो, पण आणि किंवा याचा पण येऊ शकतो. पण याच्यामध्ये 15 ही मूळ संख्या नाही, इथे 15 ही मूळ संख्या नाही, आणि इथे 4 ही मूळ संख्या नाही. मूळ संख्येचा गट आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये भेटून जातो. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ह्या 3.1 संपवलेला आहे. आता आपण 3.2 कडे वळू. स्वाध्याय 3.2 आपण करत आहोत. ठीक आहे. त्याच्यातला पहिला प्रश्न, एक संख्या 50 हून लहान आहे. सातच्या पटीत आहे. बरोबर 3 अवयवांची आहे. बरोबर 3 अवयवाची आहे. तर ती संख्या कोणती.
पर्याय क्रमांक ए आहे आपला 14, पर्याय क्रमांक बी आहे आपला 42, पर्याय क्रमांक सी आहे आपला 49 आणि पर्याय क्रमांक डी आहे आपला 35. याचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे. आपल्याला काय सांगायचं, एक संख्या 50 हून लहान आहे. आता हे सगळ्यात संख्या 50 हून लहान आहे. 7च्या पाटीत आहे. 7च्या पाटीत हे पण आहे, म्हणजे 7च्या पाड्यात 42 पण आहे, 7च्या पाड्यात 49 पण येतात आणि 7च्या पाड्यात 35 पण येतात. आणि बरोबर काय आपल्याला सांगितलं 3 अवयवांची आहे. 3 अवयवाची आहे. आता कोणती संख्या 3 अवयवाची ते पाहावं लागेल. 42 चे जर अवयव केलं, सॉरी 14 चे अवयव केलं, 7 दोन्ही 14, मग याचे 2च अवयव होतात. 42 चे अवयव केलं, 21 दोन्ही 42 होतात. आता 21 चे अजून अवयव पडतात. 3 गुणिले 7 गुणिले 2, हे की नाही, 3 गुणिले 7, ज्याचे बरोबर 3 अवयव आहेत, हे की नाही. 7च्या पाटीत 50 हून कमी आहे आणि 3 अवयव आहे, म्हणजे आपलं उत्तर 42च आहे. पण तरी पण आपण दुसरे पाहू. 49 चे अवयव जर केले, 49 हे 7 गुणिले 7 चा वर्ग येते. आता हे संख्या लक्षात ठेवा की मूळ संख्येचा गुणाकारच आहे ह्या सगळ्या. आता हे 21 ही मूळ संख्या नाही, 21 चे अजून अवयव पडले होते. त्याच्यानंतर चौथी संख्या आहे 35. 35 चे 7 गुणिले 5, या दोन्ही मूळ संख्याच आहे. अजून याचे अवयव पडू शकत नाही, हे की नाही. म्हणजे ती ती संख्या आहे आपल्याला 42, ज्याचे बरोबर 3 अवयव, 3 गुणिले 7 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 3 गुणिले 7, असे 3 अवयव पडतात त्याचे 42 चे, आणि ती 50 पेक्षा खाली आणि 7च्या पाठीतली अशी संख्या आहे. ठीक आहे, लिहून घेत जा, स्क्रीनशॉट काढायची. डाऊट आहे का कोणाला? चला पुढचं, पुढचा प्रश्न पाहूत आपण. इथेच मावून जाईल आपला 37वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. 37 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोण होता? नंबर 1 A1, बी बी आहे आपल्याला 3 उत्तर आहे, सी उत्तर आहे आपलं 7 आणि डी उत्तर आहे 37. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, सर्वात लहान विभाजक कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक 1 असतो आणि सर्वात मोठा जर विभाजक विचारला तर ती स्वतः संख्या असते. म्हणजे समजा मी समजा मी तुम्हाला विचारलं 47चा सर्वात लहान विभाजक, 47चा सर्वात लहान विभाजक 1 असणार आणि सगळ्यात मोठा विभाजक म्हणजे 47ला सगळ्यात मोठ्या संख्येने भाग जातो ती 47. समजा मी 93चा सर्वात लहान विभाजक विचारला तर 1 असेल आणि सर्वात मोठा विभाजक विचारला तर 93 ती संख्याच असणार. 200चा सर्वात लहान विभाजक विचारला तर 1 येईल आणि सर्वात मोठा विभाजक किती येणार? 200 ती स्वतः संख्याच येईल. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला ह्या प्रश्नामध्ये काय विचारलं होतं, सर्वात लहान विभाजक आपला 1 असा येणार. पुढचा प्रश्न. क्वेश्चन क्रमांक 3. जर 3 क्रमिक संख्यांची बेरीज 15 आहे, 3 क्रमिक संख्याची बेरीज 15 आहे, तर मधल्या संख्येचा वर्ग असेल, तर मधल्या संख्येचा
वर्ग असेल, मधल्या संख्येचा वर्ग काय असेल आपल्याला ते काढायचं. पर्याय दिले आपल्याला 16, नंबर बी 25, नंबर सी उत्तर आहे याचं 36, नंबर डी उत्तर आहे आपल्याला 49. ठीक आहे, पाहू कोणाचं उत्तर येईल. पहिले 2 मिनिट देऊत आपण. एका मिनिटातच उत्तर करू त्याचं. चला, याचं उत्तर करताना आपल्याला 3 क्रमिक संख्यांची बेरीज 15 आहे. आता आपल्याला अशा 3 क्रमानं संख्या पाहिजे ज्याची बेरीज काय आहे आपल्याला 15 आहे. मग अशा 3 क्रमाने येणाऱ्या संख्या कोणत्या आहेत त्या पाहू. 1, 2 आणि 3 एकामागे एक येणार आहेत ना, त्याला 3 क्रमिक संख्या म्हणतात. आता ह्या तिघांची बेरीज 15 येते का नाही. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. त्याच्यानंतर 2, 3 आणि 4 ह्या तिघांची बेरीज किती येते ती पाहू. 5 आणि 5 आणि 4 9 याची पण बेरीज 15 येत नाही. त्याच्यानंतर तिसरी क्रमिक संख्या पाहू. 3, 4 आणि 5 हे पुढचं घेऊ आहे की नाही. ह्या दोघांची बेरीज होती 7 7 आणि 5 12 होती. याच्या पण बेरीज 15 येत नाही. त्याच्यानंतर पुढच्या क्रमिक संख्या बघू. क्रमिक म्हणजे क्रमाने येणार, एकानंतर एक येणार. 4 आणि 5 9, 9 आणि 6 9 आणि 6 15 येतात आहे की नाही. मग त्या संख्या आहेत 4 5 आणि 6. अशा त्या 3 संख्या आहेत. त्या 3 संख्यांची बेरीज किती आहे 15 आहे. आता आपल्याला विचारला काय, आता आपल्याला विचारला मधल्या संख्येचा वर्ग. आता मधली संख्या याच्यातली आहे आपली 5 आहे की नाही. सुरुवातीची लहान आहे, ही मोठी आणि ही मधली आहे. ठीक आहे. आता या 5चा वर्ग करायचा. 5चा वर्ग 5चा वर्ग म्हणजे काय, 5ला 5 न गुणायचं. 5ला 5 न गुणलं तर उत्तर किती येते आपलं 25. मग याचं हे उत्तर पर्याय क्रमांक बी 25. ठीक आहे, अतिशय असं सोपं उत्तर होतं. ठीक आहे, कळालं का सगळ्यांना. चला पुढचा आपण प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 4. 1 6 3 2 ही संख्या दोन संख्याच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा. स्वरूपात लिहा. मात्र या दोन्ही संख्यापैकी एका संख्येचे आणखी अवयव पडू नये. आणखी अवयव पडू नयेत. पर्याय क्रमांक 1 दिला आपल्याला. पर्याय क्रमांक बी 24 34 आणि 48. पर्याय क्रमांक सी 17 आणि 96. पर्याय क्रमांक डी 32 आणि 51. आता जर प्रश्न आपण व्यवस्थित समजून घेतला आणि वाचला तर आपल्याला उत्तर सहज तोंडीच येईल. ठीक आहे, आपल्याला काही करायची गरज नाही. 1632 ही संख्या दोन संख्येच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा. मात्र दोन्ही संख्यापैकी एका संख्येचे आणखी अवयव पडू नये. एका संख्येचे आणखी अवयव पडू नये याचा अर्थ आहे की एक संख्या मूळ संख्या आहे. म्हणजेच काय, आणखी अवयव पडू नये याचा अर्थ होते मूळ संख्या. एक संख्या काय, मूळ संख्या आहे. एक संख्या मूळ संख्या आहे.
आता ती मूळ संख्या कोणती ते पाहू. आता याच्यातली ही बघितली मूळ संख्या ही पण आहे का नाही, आणि ही पण नाही. आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या सगळ्या पाठच हवा असायला हव्या. म्हणजे हे उत्तर नाही. दोन्हीपैकी एका संख्येचे अजून अवयव पडू नये. आता याचे पण अवयव पडतात आणि याचे पण अवयव पडतात. त्याच्यानंतर आपण जर बघितलं 34 चे अवयव पडतात. ठीक आहे, 17 दोन्ही 34, 12 दोन्ही 24, 17 चोक 68, हे की नाही? 12 चोक 48, हे की नाही? 2 अवयव पडतात याचे. आता इथे ह्या 17 चे अवयव पडत नाहीत. हे की नाही? 17 ला आपण क्षणच भाग जात नाही. आणि एक दुसरी संख्या आहे. इथं 32 चे पण अवयव पडतात, 51 चे. 17 त्रिक 51. म्हणजे अशी ही एक संख्या आहे, ज्याचे अवयव अजून पडत नाही. एक संख्या तरी पाहिजे. इथं बाकी सगळ्यांचे 2-2 अवयव पडतात. सगळे याचे पण पडतात, याचे पण 2 पडतात. म्हणजे याचा पर्याय क्रमांक सी आपल्याजवळ असा आहे, ज्याचे अजून अवयव पडणार नाहीत आपल्याकडे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पहा, तोंडी पाहूनच उत्तर यायला पाहिजे बरेचसे उत्तर. तुम्ही करायला गेलं तर भरपूर वेळ लागू शकतो तिथे. चला, पुढचा प्रश्न पाहू. व्हिडिओ समजत आहे का? व्हिडिओ समजत आहे का? कुणाकुणाला समजत आहे? कमेंटमध्ये टाका. ठीक आहे. सपनाला समजते, फक्त एकाला समजते. बाकी दोघाला नाही समजत आहे असं. चला, पुढचा प्रश्न. 110 या संख्येच्या एकूण विभाजकाची, एक मिनिट थोडा ब्रेक घेऊ पाण्याचा. एकूण विभाजकाची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवाच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. ठीक आहे. आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आपण याचं व्यवस्थित उत्तर करू. पहिले आपले पर्याय पाहूत आपण इथं. 1, पर्याय क्रमांक बी 3, पर्याय क्रमांक बी 5, सी 5 आणि पर्याय क्रमांक डी हे 7. आता याचे मूळ विभाजक आणि अवयव काढूत. मूळ विभाजक. मूळ विभाजक म्हणजे याला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाते. याला कशा कशाने भाग जातो. याला 1 न भाग जातो, 2 न पण भाग जातो, याला 3 नाही 5 न भाग जातो, याला 10 न भाग जातो, 11 न भाग जातो, 22 न जातो, 55 न जातो आणि 110 न जातो. ठीक आहे. आता याचे मूळ अवयव पाहूत आपण. मूळ अवयव. आता मूळ अवयव करण्यासाठी मी याला काय करतो, याचे मूळ अवयव काढतो. आता 110 ला 2 न भाग जातो, उत्तर येते 55. 55 ला 5 न भाग जाते, उत्तर येते 11. 11 ला 11 न भाग जातो, उत्तर येते 1. आता मूळ संख्या पाहिले, ह्या मूळ संख्या, एक ही मूळ संख्या नाही आहे, त्याच्यामुळे याचे अवयव पडतात. मूळ अवयव 2 गुणिले 5 गुणिले 11, म्हणजे याचं उत्तर आहे 2 गुणिले 5 गुणिले 11. मग याच्या एकूण मूळ विभाजक किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8. 8 संख्या आहेत त्याच्या ज्याच्याने भाग जातो. आणि मूळ अवयव किती आहे त्याचे? मूळ अवयव 3 आहे. मग 8 आणि 5 या दोघातला फरक कितीचा आहे? कितीने जास्त आहे, म्हणजे दोघातला फरक पाहायचा. दोघातला फरक जर पाहिला आपण तर तो आहे 8 मधून 3 गेले 5 चा फरक आहे.
ठीक आहे. अतिशय सोपं होतं उत्तर. व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद. 4 जणांनी लाईक केलेल्या व्हिडिओला. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळीला पण सांगा. कारण जेवढे लाईव्ह असतील, जेवढे लाईक्स असतील, तेवढं जास्त मी तुमचे शंका निरसन करण्याचा प्रयत्न करण्यासाठी नक्कीच लाईव्ह येत जाईल. चला. पुढचा प्रश्न घेऊत आपण. प्रश्न क्रमांक 7. 60 चे मूळ अवयव. मूळ अवयव. मूळ अवयव विचारल्या, मूळ अवयव. ठीक आहे. पहिला पर्याय 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 10. सोपं आहे, याचं उत्तर सोपं आहे. अतिशय सोपं आहे. तुम्ही पाहूनच याचं उत्तर करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 गुणिले 5 गुणिले 7. 2 गुणिले 5 गुणिले 7. त्याच्यानंतर सी पर्याय आहे आपला 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. आणि पर्याय क्रमांक डी आहे आपला 4 गुणिले 5 गुणिले 3. आता मला याच्यातलं उत्तर सांगायचं, याच्यातला मूळ संख्येचा गट कोणता आहे? मूळ संख्येचा गट सांगायचा. मूळ अवयव म्हणजे मूळ संख्येचा गट. सोपं आहे. मूळ संख्या याच्यातल्या सगळ्या मूळ संख्या असेल असा गट कोणता आहे? कोणता आहे? सांगा लवकर. मी 1 मिनिट वाट पाहूत आपला. एकाचं उत्तर आलेलं आहे सी. अजून कोणाकडे आहे का उत्तर? चला. ठीक आहे. पहा ह्याच्यात सगळ्या मूळ संख्या आहेत का पाहायचं. तर ही एक मूळ संख्या नाहीये. एक ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त पण नाही. 10 पण मूळ संख्या नाही. ठीक आहे. मूळ संख्या आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इथे 6 ही मूळ संख्या आहे का? नाहीये. इथे जर बघितलं ही 4 ही मूळ संख्या नाहीये. आणि ह्या पर्यायामध्ये 2 पण मूळ संख्या आहे, ही पण 2 मूळ संख्या आहे, ही पण मूळ संख्या आहे आणि ही पण मूळ संख्या आहे. ज्याच्यातल्या सगळ्या संख्या काय आहेत? मूळ आहेत. मग काय करायचं? दुसरं आपल्याला काय करायचं? या सगळ्यांचा काय करायचं आपल्याला? गुणाकार करून पाहायचा. 2 गुणिले 2 4, 4 त्रिक 12, 12 पंचे 60. याचा गुणाकार पण आपल्याला 60च येतोय. म्हणजे आपला पर्याय आपला सी हा आपला बरोबर आहे. एक वेळेस गुणाकार करून पाहायचं. त्याच्या पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. हा प्रश्न क्रमांक 7 होता. प्रश्न क्रमांक चला पुढचा प्रश्न आपण 8व्या नंबरचा. 2 प्रौढ माणसाची वये. आता याचे प्रश्न 2 आहेत त्याच्यामुळे याचं उत्तर करणार आहे. प्रौढ माणसांची वये दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार. गुणाकार 770 आहे. त्यांच्या वयांची बेरीज किती? वयांची बेरीज किती असेल? किती वर्ष आहे किंवा किती वर्ष असेल? ठीक आहे. त्याच्यानंतर पहिला पर्याय ऑप्शन मध्ये ऑप्शन पण लिहून घेऊत आपण. 87. पर्याय क्रमांक 2 आहे 81. पर्याय क्रमांक सी आहे आपला 57 आणि पर्याय क्रमांक डी आहे आपला 75. पहा मग अशा प्रश्नाच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे, की अशा 2 संख्या पाहायच्या ज्या 2 संख्येचा गुणाकार आपल्याला 770 आहे. तर आपण एक संख्या पाहिली 70 गुणिले 10. ठीक नाही? ह्या दोघांचा गुणाकार काय येणार? 2 संख्याचा गुणाकार आहे 770. ह्या दोघांचा गुणाकार आहे 770. पण ती 2 प्रौढ व्यक्ती आहे. प्रौढ व्यक्ती म्हणजे त्यांचं वय कमीत कमी 18 तरी असणार. 18 किंवा 18 पेक्षा जास्त. मग इथे पाहिलं हे 10 वर्ष आता काय असणार? हा प्रौढ असणार आहे का नाही? मग हा आपलं उत्तर नसणार आहे. नंतर दुसरा जर मी पाहिलं तर 11 गुणिले 7 येईल ना याचं. आणि इथं 5 गुणिले 2 ठीक आहे. ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार केला आपण. ह्या दोघांचा 35 येतो आणि ह्या दोघांचा 22 येतो.
ठीक आहे. मग ह्या दोघांचा जर गुणाकार केला तुम्ही, ह्या दोघांचा, तर तो गुणाकार 770च येईल. आता ह्या दोघांची जर आपण बेरीज केली 35 आणि 22 तर हे येते 57. म्हणून याचं उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक सी. अजून एक वेळेस पहा मी काय केलं, अशा 2 संख्या पाहायच्या ज्याचा गुणाकार आहे 770. मग एक तर संख्या भेटल्या मला 70, 77 आणि 10. पण हा प्रौढ व्यक्ती नसणार 10 वर्षाचा. ठीक आहे, प्रौढ व्यक्ती पाहिजे म्हणजे 18 पेक्षा जास्तच वय पाहिजे. त्याच्यानंतर मी दुसरी संख्या जर शोधली तर 35 आणि 22 ह्या दोघांचा दोन संख्या असेल. आता हे 35 आणि 22 मी कशी संख्या शोधली? या 770 चे अवयव जर केले ना आपल्याला सहज भेटेल. याला 2 न भाग दिला, इथं 3 येईल, हातचाला 1, 8 येईल, हातचाला 1, इथे 5 येईल. आता याला 5 न भाग जातो. अ, सातापाचा 35, हातचे दिले 3, 7 आले. याला अजून 7 न भाग जातो. 11 आले आणि 11ला 11 न भाग जातो 1 आला. मग आता आपण काय केलं मी पहिले ह्या दोघांची गुणाकार केला, ह्या दोघांचा केला, नाही आला. ठीक आहे, ह्या दोघांचा गुणाकार 10 येतो. नंतर काय केलं, ह्या दोघांचा गुणाकार केला. ह्या दोघांचा गुणाकार 35 आला आणि ह्या दोघांचा गुणाकार केला. ह्या दोघांचा गुणाकार किती आला? 22. हे जर जमलं नसतं तर मग मी काय केलं असतं, याचा आणि याचा गुणाकार, याचा आणि याचा गुणाकार केला असता आणि याचा गुणाकार. पण ह्यात 7 दोन्ही 14. 14 वर्षाचा वय प्रौढ व्यक्ती नसतो. ठीक आहे. तर मग आपलं ऑप्शन एकच ऑप्शन भेटतंय आपल्याला, की 5 आणि 7चा गुणाकार करा, 11 आणि 2चा गुणाकार करा. ठीक आहे. मग अशा संख्या काढायच्या आणि आपल्याला उत्तरं तुम्हाला काढावं लागतील. चला प्रश्न क्रमांक 9 प्रश्न पाहू. थोडासा अवघड हा प्रश्न होता. ठीक आहे. 32चे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया काय? ठीक आहे. आता मी हे डायरेक्ट उत्तर सांगतो तुम्हाला. दिसतंय काही तर नाही. ठीक आहे. मी लिहूनच देतो तुम्हाला सगळं. 32चे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया आहे. प्रक्रिया आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून माझा व्हिडिओ जेव्हा पण मी लाईव्ह येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मेसेज भेटेल. ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 हा पहिला पर्याय. पर्याय क्रमांक 2 आहे. 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 आहे आपल्याला 2 गुणिले 2 गुणिले 8. पर्याय क्रमांक 4 आहे आपला 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 4. मग आता आपल्याला काय करायचं, पहिले पाहायचं मूळ अवयव संख्या, सगळ्या मूळ अवयव संख्या पाहिजे आणि त्याच्यानंतर काय करायचं, त्यांचा गुणाकार आपल्याला काय पाहिजे 32. मग इथं जर पाहिलं आपण पर्याय क्रमांक सी आणि डी, ही मूळ संख्या नाही आहे 4, त्याच्यामुळे हे उत्तर असू शकत नाही. 8 ही मूळ संख्या नाही, त्याच्यामुळे हे उत्तर असू शकत नाही. हे 2 संख्या उत्तर असू शकत नाही. मग आता उरले काय पर्याय, हे उरला आणि हे. इथं पण पाहिलं तर सगळ्या मूळ संख्या आहेत आणि इथं पण पाहिलं तर काय सगळ्या मूळ संख्या आहेत. मग आता आपल्याला काय करायचं, त्या सगळ्यांचा गुणाकार करून पाहायचा. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32. याचं उत्तर 32 येईल. याचं पण उत्तर 32च आहे का ते पाहूत आपण. 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36. याचं उत्तर किती आला, याचा गुणाकार केला तर 36 येईल. आपल्याला पाहिजे 32चे मूळ आहे. 32चे मूळ अवयव आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये भेटून जाईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 10. 8च्या पहिल्या 4 गुणितांचे बेरीज आहे. चार गुणितांची आपल्याला बेरीज काढायची 8च्या पटीतील. याचा पर्याय पाहूत आपण काय काय. 60, 70,
80. आता ही 8च्या पहिल्या 4 गुणितांची पहिले 4 गुणिते म्हणजे काय? म्हणजे 8चा पाढा म्हणायचा आपल्याला. 8चा पाढा 8 एका 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सका 48 आणि पहिले 4 जे संख्या राहतात ते पहिली 4 गुणिते. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. मग आपल्याला ह्या सगळ्यांची बेरीज करायची. 8, 16, 24 आणि 32 ह्या सगळ्यांची आपण बेरीज आपल्याला पाहिजे. तर यांची बेरीज करू. 10 अन् 10 20, 7 चारले 2, 3 अन् 5, 6, 7, 8. पहिल्या 4 गुणितांची बेरीज आहे 80 जे की आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये भेटेल. अतिशय सोपं असं उत्तर होतं. त्याच्या पुढचा आपण प्रश्नाचं उत्तर पाहू. प्रश्न पाहू. 11 आणि शेवटचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आपण उच्च काठिण्य पातळीवरचे प्रश्न पण पाहणार आहोत. 1-2 मिनिटाची विश्रांतीनंतर आपण घेऊ. पहिला 11 नंबरचा प्रश्न घेऊन टाकूत आपण. 3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या 100 नैसर्गिक संख्यांची संख्या किती? 100 नैसर्गिक संख्यांची संख्या किती? प्रश्न फक्त समजायलाच अवघड आहे. उत्तराला सोपं आहे. मी याचे पर्याय लिहून टाकले. ठीक आहे. आता आपल्याला प्रश्न काय म्हणला तो आपल्याला पहिले पाहायचा. 3 आणि 5 यांची गुणिते 3 आणि 5 ते 3 आणि 5 चा पहिले गुणाकार करायचा. 3 गुणिले 5 किती येतात? 15 येतात. आता आपण काय करूता 15चा पाढा जर पाहिला 15 एक 15, 15 दोन्ही 30, 15 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाचा 75, 15 सकी 90, 15 सती 105, 15 आठा 120, 15 9 135, 15 10 150. पण आपल्याला 100च्या आतमधल्या संख्या पाहिजे. अशा किती आहेत? तर 100च्या आतमधल्या जर संख्या पाहिल्या ही 100च्या आतमधली संख्या. ही पण 100च्या आतमधली. ही पण आतमधली. ही 100 पर्यंतच्या संख्या पाहायच्या. ही पण 100च्या पेक्षा कमी, ही पण 100 पेक्षा कमी. ही पाहिली तर 100 पेक्षा जास्त आहे. ही पण 100 पेक्षा जास्त आहे. सगळ्या 100. अशा किती आहेत मग? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 संख्या आहेत, ज्या की 100 पेक्षा कमी आहेत. ठीक आहे. यांचा लसावी काढायचा. लसावी या 2 मूळ संख्या असल्यामुळे यांचा दोघांचा गुणाकार घेतलेला आहे. ठीक आहे. एवढं लक्षात घ्या. आता एखादी संख्या वेगळी असेल तर त्याचा लसावी पहिले काढावा लागेल. लसावी झाल्याच्या नंतर मग जर पाहिलं आपण त्या पाड्यामध्ये येणारे 100 पेक्षा कमी वाल्या 1, 2, 3, 4, 5, 6 संख्या आहेत. म्हणून याचा पर्याय क्रमांक डी आहे. आता उच्च काठिण्य पातळीवरील प्रश्न पण आपण करणार आहोत. ते 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर करू. प्रश्न 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर. बोलून काय झालेला आहे. त्याच्यामुळे 5 मिनिटाचा ब्रेक आणि लगेच आपण उच्च काठिण्य पातळीवरील जे प्रश्न आहेत ते आपण याचे अभ्यासू.
हा, आता एक आवाज, बहुतेक पहिले 2 प्रश्नामध्ये आवाज नाही आला. ठीक आहे, चला काय हरकत नाही. म्यूट केलेलं होतं मी, त्याच्यामुळे आवाज नाही आला बहुतेक. चला पुढचा प्रश्न आपण घेऊ, 3रा नंबरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. 49 या संख्येच्या, थँक्यू, 49 या संख्येच्या सर्वात मोठ्या विभाजकाचे सर्वात, पहा मी याच्या आधीचे 2 प्रश्न एक्सप्लेन करून टाकतो मी काय काय केलं. ठीक आहे, एका संख्येचा 30हून लहान आहे आणि 5च्या पटीत आहे, तिचे एकूण 3 अवयव आहेत, तर ती संख्या कोणती, आपल्याला असा प्रश्न विचारला होता. मग पाहिलं, ही संख्या 5च्या पटीतली आहे, ही पण 5च्या पटीतली आहे, ही पण 5च्या पटीतली आहे, ही पण 5च्या पटीतली आहे. आता याचे बघितले तर याचे 2च अवयव होतात, याचे पण 2च अवयव होतात, याचे 3 अवयव होतात. ठीक आहे, अवयव काढायची पद्धत आपल्याला माहित पाहिजे. 20 ला 2 न भाग गेला 10 आले, 10 ला 2 न भाग गेला 5 आले, 5 ला 5 न गेला 1 आला. मग याचे 20 चे 3 अवयव झाले, आहे की नाही, 3 अवयव, 2 गुणिले 2 गुणिले 5. याचे 2च अवयव झाले. 25 ला 5 न भाग गेला 5 आले, 5 ला 5 न गेला. ठीक आहे, मग अशा 3 अवयवाची संख्या एकच होती 5च्या पटीत होती, तर ती होती 20. ठीक आहे, 30हून लहान, 30हून लहान याच्यापैकीच पाहिजे आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न होता, 20 वयापेक्षा अधिक वय असणाऱ्या 2 व्यक्तींची वये आपण काढायची होती. ठीक आहे, त्यांचा गुणाकार 870 आहे, तर आपण ह्या 870 चे अवयव काढले, 870 चे अवयव काढले, तर ह्या तिघांचा जर गुणाकार केला, ह्या तिघांचा, तो आला 30 आला, ह्या तिघांचा गुणाकार केला, तो 27 आला. आता ही दोन्ही वये बघितली, ती 20 पेक्षा जास्त आहेत. ही दोन्ही वये 20 पेक्षा जास्त आहेत, आणि या दोघांचा जर गुणाकार बघितला, तो 870 पेक्षा जास्त आहे. आपल्या 2 अशी वये पाहिजे होती जी 20 पेक्षा जास्त आहे आणि ज्याचा गुणाकार आहे 870. मग ती 2 वये आपल्याला 30 आणि 27 आहे. मग आपल्याला हे 30 आणि 27 उत्तर नाही, त्यांच्या वयाची बेरीज पाहिजे. मग त्यांच्या वयाची बेरीज किती येणार, 30 आणि 27. 30 आणि 27 किती येणार, आपलं उत्तर 57 आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं होतं. आता 3रा मी प्रश्न करतो. टोटल 5 प्रश्न आहेत असे. 49 या संख्येच्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये तेहतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकाची बेरीज, येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकाची बेरीज. ठीक आहे, काय अवघड नाही आहे, फक्त थोडस मोठा प्रश्न आहे. एक एक स्टेप करायची आपल्याला. पर्याय क्रमांक बी, पर्याय क्रमांक सी, आणि ज्याला हे उच्च काठिण्य पातळीवरील प्रश्न येतील त्याचा नंबर लागण्याची शक्यता हमखास आहे, कारण बाकीचे तर प्रश्न सोपेच आहेत आपले. एकोणपन्नासच्या मोठात मोठा विभाजक जर पाहायचा असेल तर मोठात मोठा विभाजक, मोठ्यात मोठा विभाजक ही तीच संख्या असते, म्हणजे 49च असणार. आणि लहानात लहान विभाजक जर म्हणलो असेल तर तीच संख्या असली असते.
एक असला असता. लहानात लहान विभाजक एक असतो आणि मोठ्यात मोठा काय असतो ती स्वतःच संख्या असते. आणि आता आपल्याला 33 चा सर्वात लहान विभाजक 33 चा सर्वात लहान विभाजक सर्वात लहान विभाजक काय आहे? 1 आहे. मी तुम्हाला हे करून दाखवतो विभाजक काय असते गोष्ट. 49 चे विभाजक. 49 ला 1 न भाग जातो. 49 ला 7 न जातो आणि 49 ला 49 न जातो. अजून कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. म्हणजे 49 ला कोणत्या संख्येनं भाग जातो ते पाहिजे. आणि 33 चे विभाजक. 33 ला 1 न भाग जातो, 3 न जातो, 11 न जातो आणि 33 न जातो. आता इथं सर्वात मोठा विभाजक 49 चा आहे. 49 आणि सर्वात लहान विभाजक आहे 33 चा 1. आता ह्या दोघांचं काय म्हणलं ह्या सर्वात लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकाची बेरीज. म्हणजे आपल्या याच्यामध्ये आपल्याला 1 मिळवलं. 49 मध्ये 1 मिळवला. उत्तर आलं 50. आता हे 50 चे आपल्याला सर्व विभाजक काढायचे आणि मग त्यांची बेरीज करायची. किती थोडं आपल्याला म्हणजे प्रश्न विचारलेला आहे. 50 चे विभाजक विभाजक मग आता विभाजक आल्याच्या नंतर मग आपल्याला त्याची बेरीज करायची. म्हणजे 50 ला कशा-कशाने भाग जातो? 50 ला 1 न भाग जातो, 50 ला 2 न जातो, 50 ला जातो 3 न नाही जात, 4 न नाही जात, 5 न नाही जात, 5 न जातो, 6 न नाही, 10 न जातो नंतर. त्याच्यानंतर 25 न जातो आणि त्याच्यानंतर 50. आता याचे 50 चे सर्व विभाजक आले. अजून 50 ला कशाने भाग जातो का पहा? नाही जाणार. एवढ्याच संख्येने जाणार. आता या सगळ्यांची बेरीज पाहायची आपल्याला. 50 मध्ये 25 मिळवले. अ, किती आले? 75 आले. 75 मध्ये 10 मिळवले हे. 85 आले. 85 मध्ये 5 मिळवले. 90 आले. 90 मध्ये 2 आणि 1 3 मिळवले. उत्तर 93 आलं. हे की नाही? 93 हे पर्याय क्रमांक बी मध्ये आपलं उत्तर. थोडं अवघड आहे. थोडंसं मोठी प्रोसिजर आहे. पण व्यवस्थित तुम्ही काय करा व्यवस्थित समजून घ्या आणि नाही समजलं डबल-डबल, टिबल-टिबल पहा. जेणेकरून तुम्हाला समजून जाईल उत्तर आणि हे याचेच उत्तर तुम्हाला जास्तीत जास्त करायचे आहे. प्रश्न क्रमांक 4. शेवटचे 2 प्रश्न राहिले. एका संख्येला त्याच संख्येने गुणले असता गुणले असता येणारा गुणाकार हा 27 च्या सर्व विभागात सर्व विभाजकांचा गुणाकार आहे. तर ती संख्या पुढीलपैकी कोणती? तर ती संख्या पुढीलपैकी कोणती? पर्याय क्रमांक 1 आहे 27. पर्याय क्रमांक 2 आहे 529. पर्याय क्रमांक सी आहे 23 आणि पर्याय क्रमांक डी आहे 729. ठीक आहे. आता आपण हे सगळे पर्याय पाहायचे आणि उत्तर आपल्याला काढून सांगायचं. चला ठीक आहे. चल याचं उत्तर काढूत आपण. पहा एका संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार हा 27 च्या सर्व विभाजकाचा गुणाकार आहे. मग 27 चे सर्व विभाजक 27 चे सर्व विभाजक 27 चे सर्व विभाजक काय असणार? 27 ला 1 न भाग जातो,
3 न जातो. 27 ला अजून कितीनं भाग जातो? 27 ला अजून 27 नच जातो. 27 ला 9 न जातो सॉरी आणि 27 ला 27 न जातो. ठीक आहे. आता ह्या सगळ्यांचा आपल्याला गुणाकार करायचा. ठीक आहे. ह्या सगळ्यांचा जर गुणाकार केला आपल्याला 1 गुणिले 3 27 घेऊ. 27 गुणिले 9 63 हातच्याले 6 18 आणि 6 24 3 न गुणाकार करू नंतर ह्या 3 ह्या दोघांचा पहिले गुणाकार केला नंतर याच्यानं गुणाकार केला 9 12 ला 2 हातचाला 1 6 आणि 1 7 729. आता पाहायचं 729 हा कशाचा वर्ग आहे म्हणजे त्या संख्येला त्याच संख्येने गुणाकार म्हणजे ती संख्या कशाचा तरी वर्ग आहे. आकांक्षा गायकवाड चलो ठीक. हॅलो चला तर पहा एका संख्येला त्याच संख्येने गुणले असता म्हणजे ती कोणत्यातरी संख्येचा वर्ग आहे. मग आपण या सगळ्या विभाजकाचा गुणाकार केला तो आला 729. 729 अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येनं त्याच संख्येला गुणलं तर 729 येईल. तर 27 ला आपण जर 27 न गुणलं तर आपल्याला उत्तर येते 729. ठीक आहे. याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 27. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपला 2 4 6 हे अंक एकदाच वापरून 4 ने निशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान लहान व मोठ्यात मोठी संख्येतील फरक किती? संख्येतील फरक किती? पर्याय क्रमांक 1 आहे 396. पर्याय क्रमांक बी आहे 18. पर्याय क्रमांक सी आहे 378 आणि पर्याय क्रमांक डी आहे 360. तर आपल्याला अशी संख्या पाहिजे. ठीक आहे. हे अंक एकदाच वापरून 4 ने भाग झालेली लहानात लहान संख्या बनवायची आणि मोठ्यात मोठी संख्या पाहायची आणि त्यांचा काय करायचं मग त्यांचा मोठ्यात मोठी संख्येतील फरक काढायचा. मग आपण लहानात लहान संख्या पाहिली तर 2 4 6 2 न संख्या तयार होणार आहे 2 6 4 याला आपल्याला 4 न भाग देऊन पाहायचा तर ह्या संख्येला 4 न भाग जात नाही कारण शेवटच्या 2 अंकाला 4 न भाग जात नाही. आणि जर ही संख्या पाहिली तर याला 4 न भाग जातो का? हो याला 4 न भाग जातो कारण शेवटच्या 2 संख्येला 4 न भाग जातो. मग लहानात लहान संख्या लहानात लहान संख्या भेटली आपल्याला भेटली 264. 4 ने भाग जाणार या 4 ने ह्या 3 अंकाचाच वापर करून मोठ्यात मोठी संख्या काय येणार? मोठ्यात मोठी संख्या 6 पासून तयार होईल. 6 4 2 ह्या संख्येला आपल्याला 4 न भाग देऊन पाहिला तर याला 4 न भाग जात नाही कारण शेवटच्या 2 संख्येला 4 न भाग जात नाही. मग आपण 6 2 4 पाहिलं या संख्येला 6 चोक 24 या संख्येला 4 न भाग जातो. सगळ्यात मोठी संख्या काय राहिली 624 आणि सगळ्यात लहान संख्या त्यांची वजाबाकी करूत आपण. फरक म्हणलं तर वजाबाकी 360 येतोय 360 हे पर्याय क्रमांक आपल्याला डी मध्ये उत्तर भेटेल. थोडेसे अवघड होता हा उच्च काठीण्य पातळीवरील प्रश्न पण तुम्ही जर सराव केला तर व्यवस्थित तुम्हाला उत्तर येऊन जाईल. एक एक प्रश्न जास्तीत जास्त वेळेस करा म्हणजे तुमचं काय होईल तुम्हाला उत्तर भेटून जाईल. चला अशा प्रकारे ह्या